तर तुम्ही जो आत्ता प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला तो बनवणं अगदी सोपं आहे भावांनो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे भावांनो. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन एक इमेजला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर वरती 3 डॉटवर जायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवर जायचं, इमेजला सेट करून घ्यायचं भावांनो मिडलमध्ये. त्यानंतर त्याला शेवटच्या बिटपर्यंत आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट बिटवरती यायचं आहे. फर्स्ट बिटवरती आल्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला एक व्हिडिओ सिलेक्ट करायचा भावांनो. व्हिडिओ देईन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्व मटेरियल मिळून जाईल. त्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्यानंतर अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन व्हिडिओला अशा प्रकारे आपल्याला थोडं वरती घ्यायचं आहे भावांनो. अशा प्रकारे इथपर्यंत सेट करून घ्यायचं आहे व्हिडिओला. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. ॲड इफेक्टवरती यायचं आहे आपल्याला. ॲड इफेक्टवरती आल्यानंतर व्हीपवरती क्लिक करायचं आहे. WIP तिथे सर्च केलं तरी येऊन जाईल भावांनो. त्यानंतर अँगलच्या ऑप्शनवरती यायचं आहे. त्यानंतर त्याचा अँगल आपल्याला अशा प्रकारे 90 डिग्रीपर्यंत घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत एंडच्या ऑप्शनवरती येऊन तुम्हाला इथे त्याची जी एंडची साईज आहे त्याला अशा प्रकारे त्याला 60 डिग्रीपर्यंत करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते दिसून येईन भावांनो. इथे अशा प्रकारे 60 डिग्रीपर्यंत त्याला ओढून घ्यायचं आहे. जसं मी आता करून घेतो भावांनो तसंच तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर परत खाली ओढायचं आहे. त्यानंतर फिदर भावांनो त्याचं फिदर आपल्याला 20पर्यंत अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. 20पर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक येऊन तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरवर जायचं आहे. थोडंसं त्याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायचं आहे. परत त्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. परत बॅक यायचं. त्यानंतर तुम्हाला परत फर्स्ट बीटवरती येऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून रेक्टँगलचा एक रेक्टँगल घ्यायचा आहे भावांनो. त्यानंतर त्याला अशा प्रकारे पूर्ण हे करून घ्यायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती जाऊन केलं तरी चालेल. त्यानंतर कलर अँड फिलवरती यायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे जे ब्लॅक शॅडो आहे ती अशा प्रकारे खाली ओढायची. त्यानंतर जी व्हाईट आहे ती अशा प्रकारे वरती आणायची. त्यानंतर ती व्हाईट शॅडो परत आपल्याला अशा प्रकारे थोडी खाली ओढायची भावांनो इथपर्यंत. त्यानंतर ह्या व्हाईट कलरवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याला अशा प्रकारे ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला अशा प्रकारे थोडंसं इकडे सरकवायचं भावांनो मिडलमध्ये. अशा प्रकारे इकडे थोडंसं सरकून घ्यायचं आहे. त्यानंतर ती आपल्याला शेवटपर्यंत बीटपर्यंत ओढून घ्यायची. त्यानंतर परत आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला अशा प्रकारचे एक PNG देईन भावांनो. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती यायचं आहे. तिला अशा प्रकारे खाली ओढायचं आहे. त्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनवरती यायचं आहे. ते साईज अशा प्रकारे डिक्रीज करायची. तिला अशा प्रकारे ते सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिला आपल्याला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे भावांनो. त्यानंतर परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरतीच क्लिक करायचं आहे. मीडियावरती येऊन तुम्हाला इमोजी PNG घ्यायची भावांनो इमोजीची. त्यानंतर तिला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला. तिला पण आपल्याला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे. परत फर्स्ट बीटवरती येऊन प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. बॉर्डर PNGला ॲड करून तिला पण आपल्याला शेवटच्या बीटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओला आपल्याला कोपऱ्यामध्ये जो बाण त्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं भावांनो. तर आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.